तर परभणी जिल्ह्यामध्ये सलग 12व्या दिवशी डिझेल टंचाई कायम आहे आणि शहरातील बहुतांश पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याचं चित्र आहे। गेल्या काही दिवसांपासून पंपावर लांब रांगा लागायच्या, मात्र अजूनही डिझेल साठा नाही, त्यामुळे नागरिकांची गर्दी आता गायब झाली आहे। याचा फटका शेतकरी, मालवाहतूकदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांना बसतोय। तर शेतीची कामं सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मात्र जसा पुरवठा होतो तसं नागरिकांना वितरण केल्याचं पंप चालकांचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रशासनानं तोडगा काढण्याची मागणी करण्यात येते। खरीप हंगामासाठी किंवा मग शेतीच्या मशागतीसाठी जो वाढलेला लोड आहे डिझेलचा, वाढलेली रिक्वायरमेंट जी आहे किंवा वाढलेली मागणी जी आहे शेतकऱ्यांकडून, ह्या मागणीमुळे एक थोडासा तुटवडा वाढला आहे। दुसरी गोष्ट, ओव्हरऑलच वरून पुरवठा कमी असल्यामुळे त्याच्यावर लोड पडला आहे। डिझेल सप्लाय कॅनमध्ये शेतकऱ्यांना चालू आहे, पण याच्या आड, शेतकऱ्यांच्या आड काही साठवणूकदार, काही काळेबाजारी करणारे लोक पण साठवणूक करतायत, जे की घातक आहे। हे डिझेल प्रोडक्ट तुमच्या या टेम्परेचरमध्ये डिग्रेड होईल, तुम्हाला काहीच कामाला येणार नाही नंतर भविष्यामध्ये। विनाकारण साठवणूक करण्याला काही अर्थ राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।